माझ्या बाबतीत तुम्ही काहीही बोललात ते मी सहन करेन, पण अभिनच्या बाबतीत जर बोललात तर मी ते ऐकून घेणार नाही. आग माझी देवदास पिक्चरची पारो. देव बाबू, आप पत्थर दिल हो. सच्चे प्यार की कीमत आप क्या जानोगे? आपली चंद्रमुखीवर वाट बघते. हे बघा, प्लीज बाहेर आई आल्या, प्लीज प्लीज जा. बायको, आपण तुझ्यासाठी काय काय नाही केलं, हं? आपण हे बी करणार. तुझी ताटमान हाच आपल्यासाठी स्वाभिमान. काय करत नाही, चप्पल घेतोय ईडी. प्लीज जा, प्लीज जा. तेजस, ए हाय. तू खाली काय करतोय? अगं ये ना, तुलाच भेटायला आलोय. आले. हाय. तू इथे काय करतोयस? तुला भेटायला आलोय. इथे? हा. माझी रूम वर आहे, पण इथे मीनाक्षीची रूम आहे ना? तुला मीनाक्षीने पुन्हा भेटायला बोलवलं होतं? बोल ना. सो व्हॉट द हेल यू आर टॉकिंग अबाउट? काय बोलतेस तू? तू बोलत नाहीयेस, माझ्यावर संशय घेतेयस, आरोप करतेयस. ते मला काही माहित नाही. तू फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. सोहा, तुला माझ्या बाबतीत हा प्रश्न का पडला हाच माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे. मी तुला भेटण्यासाठी इथे आलो होतो, तसा मेसेजही केला होता. म्हटलं तुझ्या बरोबर इथे यावं, गार्डन मध्ये 2-4 गप्पा माराव्या, पण नाही ना. मीनाक्षी वहिनी तुझ्या डोक्यातून जातच नाहीयेत. माझं नाव त्यांच्या नावाबरोबर जोडलंस, इथपर्यंत मजल गेली तुझी. अशक्य. आय कांट इमॅजिन तू माझ्या बाबतीत असा विचार करशील. हो नो, तेजसने खरंच मेसेज करून मला खाली बोलवलं होतं. मी पाहिला कसा नाही. उगाच संशय घेतला मी तेजसवर. सोहा यार, एवढी कशी मूर्ख आहेस तू? एवढं साधं कळत नाही तुला? तुला जायला सांगितलं होतं ना मी काहीतरी बोलतीये. मला तुझ्याशी बोलणं महत्त्वाचं वाटत नाही. ही बघ, अभि झोपलेत, त्यांना उगाच उठवू नकोस. आणि मी तुला जायला सांगितलं होतं ना. आमच्या खोलीत यायची हिंमत कशी झाली तुझी? मी तुझ्यासाठी नाही, मी अभिसाठी इथे आले. हे बघ, अभिंचा आणि तुझा काही एक संबंध नाहीये. तू आत्ताच्या आत्ता इकडनं जा, कळलं? निघ. अभि, अभि उठ ना. श्वेता, तू इथे? अभि,
समजाव ना तुझ्या बायकोला. मला जबरदस्ती घराबाहेर काढतीये ती. अभि, तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका. तिला कसं बाहेर काढायचं ना मी बघतेच. अभि, मी कायमची तुझ्याकडे निघून आले. तू फक्त माझा आहे, कायमचा, जसा लग्न आधी होतास. अगं तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? अभि माझे आहेत. अभि माझा आहे. अभि, ही काय बोलतेय बघा ना. तिला आताच्या आता इथून जायला सांगा बरं. अभि, तू पहिला माझा आहे. प्लीज तुझ्या बायकोला तू कायमचं सोडून दे. अभि, तुम्ही माझं ऐका आणि हिला आत्ताच्या आता इथून जायला सांगा. अभि, अभि माझं ऐकताय ना तुम्ही? अभि, अभि, अभि. सॉरी, पण तुम्ही आज नेहमीपेक्षा जास्त वेळ झोपलात ना, म्हणून नाईलाजाने तुम्हाला उठवावं लागलं. आई बापाची काळजी घे पके. इकडे तिकडे जाऊ देऊ नको, कळलं का? तिकडे तिकडे जर गेले, तू हाय आणि मी हाय. मग तेजस, काय सोहा? तेजस, I want to say sorry. तेजस, माझं मिसअंडरस्टँडिंग झालं ना, पण तुला माहितीये ना मीनाक्षीचं कसं आहे. याआधी सुद्धा तिने तुला भेटायला बोलवलं होतं, सो मला वाटलं आत्ताही तसंच काही असेल. त्यात तू मीनाक्षीच्या रूम बाहेर होतास, सो मला असं वाटणं साहजिक आहे ना तेजस. त्यात माझी काय चूक आहे? सोहा, कसं असतं ना, जेव्हा एकमेकांवर कोणाचं प्रेम असेल ना, तर त्याच्यामध्ये फक्त प्रेमच असून चालत नाही, विश्वासही असावा लागतो. नाहीतर त्या प्रेमाला काही एक अर्थ नसतो. तेजस, अरे पण प्लीज सोहा, मला ना या विषयावरती आत्ता तरी काही बोलायचं नाही. आणि मीनाक्षी वहिनी आणि तुझं काय इक्वेशन आहे दॅट आय डोंट नो, पण माझ्यावर डाऊट घेऊन जर कोणी मला लायर ठरवणार असेल तर मी ते अजिबात खपून घेणार नाही. सोहा, प्लीज लीव मी अलोन. सोहा, आय सेड लीव मी अलोन. आपल्याला माहिती आहे सोहा, तुला स्वतःच्या वागण्याचा राग आलेला असणार आहे. खाली जाऊन भांडती माझ्या बायको बरोबर, सवत सवत भांडणं खेळणार. वा. मीनाक्षी, तुझी तब्येत बरी नाहीये का? नाही आई, ठीक आहे, मी ठीक आहे. अगं मग तुझा चेहरा असा उतरल्यासारखा का दिसतोय?
हे बघ, बरं वाटत नसेल ना तर जाऊन आराम कर जा. नाही आई, तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. मी ठीक आहे. सोहा, बसून घे, पटकन नाश्ता कर. नाही नको, मला भूक नाहीये. सोहा, बस म्हटलंय ना. घे सोहा, तुझ्या आवडीचा नाश्ता आहे, पटकन कर. प्लीज मला फोर्स करू नका, मला नाही खायचंय. अगं तेजस घरात आहे ना. सोहा, जा तेजसला बोलून आण नाश्ता करायला जा. तो नाही येणार. मग तू तरी करून घे, थंड होतंय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का ग? नकोय मला खायला. सोहा, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तेजस, बरं झालं तू आलास. बस नाश्ता करून घे. खरं तर माझा नाश्ता करण्याचा मूड नव्हता, पण मीनाक्षी वहिनींनी फोन करून आग्रह केला म्हणून आलो. मी कधी केला होता फोन? वहिनी, तुमची तब्येत ठीक नाहीये का? अहो, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला कॉल केला होता आणि या म्हटलात. आय एम सॉरी, पण तुमच्यामुळे मी इथं खोटा ठरतोय. मीनाक्षी, तू तेजसला फोन केला नव्हतास ना, मला पटतंय. जा, आज जा तू. आई अहो, पण मी हे बघ, मी म्हटलं ना नंतर बोलूया आपण. जा. जा. काकू, खरं तर मी अजून बोलणार होतो, पण तुम्ही मध्ये पडलात म्हणून शांत झालो. खरं तर मला या सगळ्या गोष्टींचा ना कंटाळा आलाय. काकू, मी सगळ्यांसमोर खोटा ठरतोय. तेजस, तू जरा शांत राहा आणि मी काय म्हणते ते तिच्या वागण्याकडे फार लक्ष देऊ नकोस, म्हणजे मनावर घेऊ नकोस. तिची जरा मनस्थिती खराब आहे. काकू, वहिनींच्या ना अशा वागण्यामागे ना नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही त्या मानसोपचार तज्ञाकडे गेला होता तेव्हा काय झालं? तेव्हा बरी झाली होती, आता पुन्हा नाटकं सुरू झाली आहेत तिची. तेजस, चल तू नाश्ता करून घे. हे घे. थँक्यू. सोहा, बायको, तुला तर हळूहळू याड लागणार आहे असं दिसतंय. हां सर. नाही, तुम्ही त्या ट्रेडिंगची अजिबात काळजी करू नका. हो, मी तुम्हाला सगळे डिटेल्स मेल करतो. येस सर, आणि आपण लवकरात लवकर मीटिंगही करूया. ओके, या, ग्रेट, बाय. अभि, आय एम रिअली सॉरी. मी काल भावनेच्या भरात तुझ्याशी जे बोलून गेले त्यासाठी प्लीज मला माफ कर. मी त्या क्षणी विसरून गेले होते की तुझं लग्न झालंय. माझ्याकडून पुन्हा असं कधी होणार नाही, कारण मी तुला यापुढे कधीच भेटणार नाही. वन्स अगेन सॉरी. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. स्विच ऑफ.
केलंस तू श्वेता? का अशी वागतेस? माझ्यामुळे स्वतःला का त्रास करून घेतेस? फोनही स्विच ऑफ करून ठेवलाय. काय करू? तिच्या घरी जाऊन बघतो. आत्या तू कधी परत येतेस नाही ह्याचीच वाट बघते मी. नाही नाही, घरी सगळे ठीक आहेत. हो, तुला माहितीये ना आत्या ती कशी आहे. तिने पुन्हा तिची नाटकं सुरू केली आहेत आता. नाही आत्या, हे सगळं फोनवर नाही सांगता येणार. तू परत आलीस की निवांत बोलू आपण. तू लवकर परत ये पण प्लीज. बाय. सोहा, आत्या हिला लवकर परत यायला का सांगत होतीस? एवढं काय घडलंय? जे काय घडलंय ते तुझ्या समोरच घडलंय. नाही तरी तू मलाच विचारतेस काय घडलंय म्हणून. मीनाक्षी कशी वागते हे तू पण बघतेय सगळं. हे बघ सोहा, काहीही झालं तरी मीनाक्षी या घरची सून आहे, अभिची बायको आहे आणि मुळात मनाने खूप चांगली आहे. यावेळी आपण तिला समजून घेणार नाही तर कोण घेणार आहे? सध्या तिची मनस्थिती चांगली नाहीये म्हणून ती तसं वागते. म्हणजे तिची मनस्थिती चांगली नाहीये म्हणून तिने काहीही करावं आणि आपण ऐकून घ्यावं असं तुझं म्हणणं आहे आता? मी तर आता दादाला सांगणारच आहे. तिला आता खरंच ट्रीटमेंटची गरज आहे. सोहा, अगं तू काय बोलतेस? तुला कळतंय काय झालंय काय तुला? तू स्वतः डॉक्टर होणार आहेस ना आणि तरीही असं बोलतेस? मी डॉक्टर होणार आहे म्हणूनच सांगते की तिला ट्रीटमेंटची गरज आहे. आणि तिच्यामुळे किती त्रास झालाय मला हे तू पाहिलंच नाही. जाऊ दे, पण तरी तुला तिचाच पुळका. मी तरी काय बोलू आता? आई, मला तुझ्याशी आता तिच्याविषयी काही बोलायचं नाही. शिट यार, आधी मोबाईल स्विच ऑफ, आता दारालाही लॉक. तिला शोधायचं तरी कुठे आणि कॉन्टॅक्ट तरी कसा करायचा? The number you've called is currently unavailable. Please try again. अभि, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोल ना. काल तुम्ही घाईतच निघून गेला होतात. आल्यावर पण लगेच झोपून गेलात. आपलं काही बोलणंच झालं नाही.
काही टेन्शन होतं का?